ची धरत ही लढत देखील मैदानामध्ये आपल्याला दिसेल. अगदी या मॅच मध्ये विजयी संपादन करून सेमीफायनलच्या दिशेने आगेकूच करावे, सेमीफायनल मध्ये प्रवेश करावा या इराद्याने दोन्ही संघ समोर समोर उभे टाकतायत. जरा विनंती आहे, मैदानामधून कोणीही गाड्या आणू नका, कृपया विनंती आहे. मैदानाच्या बाहेर एकतर गाड्या पार्क करा किंवा मैदानाच्या बाहेरून कोणीतरी गाड्या आणा. या स्पर्धेचा नियम आहे, प्रत्येक 2 षटकानंतर मैदानावर पिचवर आपण पाण्याच्या बादलीने पाणी ओततोय. अगदी रेनी सीझनची ही क्रिकेट स्पर्धा, रबर बॉल क्रिकेट स्पर्धा जर्सी मामाडे ग्रीन पार्क मैदानावर आयोजित केली. अगदी श्रेय जात आहे या गावातील ग्रामस्थांचं, खास करून रामेश्वर क्रिकेट क्लबच्या सर्व सदस्यांचं. ज्या प्रकारे ही स्पर्धा आयोजित करतोय, रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं एक मोठं दिमागदार आयोजन जर्सी मामाडे गावामध्ये आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथमतःच अगदी त्यांचं सर्व श्रेय रामेश्वर क्रिकेट क्लबचं. या दरम्यान मात्र युट्यूबच्या पटलावर देखील स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. पहिला चेंडू समीर वेंगुर्लेकर स्क्रीनवर आपल्याला दिसतोय. पहिला चेंडू अगदी पिचच्या मधोमध आपटतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र निर्धाव चेंडूने या मॅचची, या इनिंगची, या षटकाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. बोल रे बोल बोल बोल. हा देखील सुरेख चेंडू, बॅकफूट पंच केला जातोय. चेंडू लॉंग ऑफ रेशन मध्ये जातोय. खेळाडू येईल, बॅकअप करून फील्ड करून थ्रो देईल, तोपर्यंत धावसंख्येचा श्री गणेश देखील वैयक्तिक धावसंख्येने केला जाईल. धावसंख्या स्कोरबोर्ड आपण दिसते ती म्हणजे 1 धाबा. या स्पर्धेचा इतिहास जर आपण तपासला तर प्रत्येक पहिल्या चेंडूवर चौकार षटकार आपण आतषबाजी पाहिले, पण या इनिंगची सुरुवात जर आपण पाहिली तर पहिल्या 2 चेंडूवर फक्त 1च धाबा आली आहे. या दरम्यान म्हणजे आमचे परम मित्र, कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटसाठी ज्यांनी आपले बहुमूल्य योगदान दिले असे उदय सावंत यांचं देखील येथे आगमन होत आहे. उदय, विनंती असेल आपण मान्यवर कक्षामधून स्थानापन्न व्हायचं आहे. RSPL 2026च्या निमित्तानं आपलं देखील शब्दसुमन आणि सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती असेल या आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला दिसते ते म्हणजे 2 धावा. समीर वेंगुर्लेकर सुरेख गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये. आकोटापदा चेंडू, अगदी पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण ज्या प्रकारे बॅट आली ना त्या आधीच बॅटवर येऊन चेंडू आदळला. अगदी मिड ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. खेळाडू येईल तोपर्यंत मात्र एकेरी धावेची संभावना ग्राह्य मानली गेली आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती स्कोर बोर्डवर म्हणजे 3 धावा. अगदी सुरेख स्कोरिंगचं काउंटिंग श्रीकृष्ण खालोकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा देखील आपण युट्यूबच्या पटलावर देखील लाईव्ह पाहतोय. त्याचं अर्थातच सर्व श्रेय गौरव सावंत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं. या दरम्यान मात्र एकेरी धाव पुन्हा एकदा. अगदी संत गतीने चाललेला स्कोर, एक महत्वपूर्ण मॅच नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा सृष्टी 11 झोळंबे संघाचा निर्णय. पण पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर समीर वेंगुर्लेकर मात्र अगदी टिचून कंजूसी गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. हा देखील पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीपच्या दिशेने प्रोटेक्शन होतं, त्याच्या अगदी डोक्यावरून मिड ऑफच्या डोक्याने चेंडू जातोय. सीमारेषा पार आला या इनिंगचा मॅचचा पहिला दणदणीत टणकाळीत RSPL षटकार. J07 7925 गोवा पासिंगची 1925 नंबरची गाडी आहे. या आधी सुद्धा आम्ही तुम्हाला सूचना दिलेली होती, लाल कलरची गाडी आहे ती गाडी जरा पार्किंग बाजूला करा, आपल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला आहे. अगदी तिथे वाहतूक खोळंबलेली आहे. जमीन मालक यांची सूचना आहे, नाहीत अन्यथा जमीन मालकाने जर आपल्या गाडीची जर हवा काढली तर सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. तर दरम्यान जाऊया मॅच मध्ये. एका षटकाचा म्हणजे 6 चेंडूचा खेळ, समीर वेंगुर्लेकरचं षटक देखील समाप्त झालं आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला दिसते ती म्हणजे 10 धावा. मैदानामध्ये गोलंदाज दिसतोय आपल्याला. 1 बाउन्स पहिल्या चेंडूमध्ये देखील फेकतोय. थोडीशी
आता तो चेंडू निसटला असं म्हणायला हरकत नाही. सागर राऊळ शिरले गावाचा सुपुत्र गोलंदाजी मार्कवर. या दरम्यान मात्र काय मैदानामध्ये घडलं, अचूक टप्प्यावरची नियंत्रित गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये जो दबाव समीर वेंगुर्लेकडे क्रिएट केला होता त्याच दबावावर अगदी तो दबाव अचून आवळून ठेवण्यासाठी मात्र सागर राऊळ या षटकात रुपेश तांडेल सारखा मोठा मासा अलगद जाळ्यामध्ये विणतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी जर मैदानाचा विचार केला, या खेळपेटीचा विचार केला आणि हवामानाबद्दल जर सांगितलं तर रेनी सीझनची ही क्रिकेट स्पर्धा, पण मैदानामध्ये अगदी रणरणत्या उन्हात ही चाललेली ही मॅच, आणि मॅच मध्ये पहिल्या षटकात शेवटच्या चेंडूवर षटकार निघाला श्रीकृष्ण, आणि त्यानंतर मात्र 10 धावा स्कोरबोर्डवर लागल्या, दुहेरी आकडा लागला आणि न्यू बॅटर देखील मैदानामध्ये. ओढवडे गावचं सुपुत्र, सिंधुदुर्गचा बाहुबली म्हणून ज्याला संबोधलं जातं असा दाजी नाईक अगदी मैदानामध्ये, अगदी दाजी नाईकचे वडील देखील समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत देखील चाललेला हा सामना. बॅटल रंगेल या दोन युवा खेळाडू आणि टेनिस क्रिकेट, रेनी बॉल क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असलेला दाजी नाईक दिसतोय स्ट्राईक बार. पहिला चेंडू मात्र आखोटापाचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय. सेकंड बाउन्सर ऑफ द ओव्हर, अर्थातच नो चेंडू, आणि नो चेंडूने पुढील चेंडू असेल फेट. सागर राऊळ काय करे फेटच्या चेंडूवर. सुरेख चेंडू, गतिवान असणारा चेंडू, गतिवान सहन होणारी गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय, पण सागर राऊळ याची अतिशय किफायतशीर गोलंदाजी म्हणेन मी. नो बॉल देखील डॉट गेला आणि त्यानंतर फेटचा चेंडू देखील डॉट. प्रेशर क्रिएट होईल आता मी म्हणेल सृष्टी 11 झोळंबे संघावर. अकोटापदा चेंडू, याला देखील सन्मान दिला जातोय. अगदी संत गतीने चाललेली सुरुवात दोन्ही संघाचा विचार केला गेला, खास करून मी म्हणेन सृष्टी 11 झोळंबे संघाकडे ज्या प्रकारची फलंदाजीची बॅटिंगची लाईनअप अगदी डेप्थ मध्ये आहे, अगदी 10व्या ते 11व्या क्रमांकापर्यंत फलंदाजीची डेप्थ आहे, पण मी म्हणेन आतापर्यंत 13 धावा फक्त स्कोरबोर्डवर लागतात. त्यामध्ये दुसरं षटक देखील प्रगतीपथावर. हा देखील बॅकफूट पंच आपण पाहतोय. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, जोपर्यंत खेळाडू येईल बॅकअप करून फील्ड करून थ्रो देईल. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होईल, ती म्हणजे 14 धावांवर. दाजी धुरत खेळतोय 5 चेंडू मध्ये 9 धावा, यामध्ये एका षटकाराचा देखील समावेश. या षटकाबद्दल आपण जर नजर टाकली तर सागर राऊळ याचं कौतुक निश्चितपणे करावं लागेल, पण येणाऱ्या 2 चेंडूवर तुला काय करायचं आहे, गोलंदाजीचं पृथक्करण अचून जर व्यवस्थित जर साकारायचं असेल तर येणाऱ्या 2 चेंडूवर मात्र तुला दाजी नाईकला आळा बसवावा लागेल. आलाय का मोठा फटका, अगदी आखोटापाला चेंडू, त्याचा समाचार गावा, त्याला दंडित करावा, चेंडू भिरकावून द्यावा. चेंडू जातोय स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून, आला दाजी नाईकच्या बॅट मधून. या मॅचचा पहिला दंडनीत कणकणीत RSPL षटकार. 20 धावा स्कोरबोर्डवर. दाजी नाईक सांगतोय जोपर्यंत बॅट मधून माझ्या रन येत नाही ना तोपर्यंत भाकीत माझ्याबद्दल करू नका, कारण अशा कित्येक क्रिकेट स्पर्धा मी माझ्या बॅटने गाजवल्यात आणि हीच महत्वपूर्ण एक RSPL ची बोटी पलाट स्पर्धा गाजवण्यासाठी दाजी नाईक मात्र पहिल्याच षटकाने शिकवतोय. या दरम्यान पंचांचा इशारा आलाय स्क्वेअर चेंडूचा. सांघिक धावसंख्या देखील परावर्तित होईल, ती म्हणजे 21 धावांवर. देखील आखोटप्प्याचा चेंडू, या चेंडूवर आपण काय पाहिलं, फलंदाज बीट, त्यामागे यष्टीरक्षक देखील बीट, बॅकअप होतो प्रोटेक्शन. या चेंडूवर देखील निघाली 22ची स्वरूपात एकेरी धाव आणि त्यानंतर षटकाची होईल सांगता. या षटकात आतापर्यंत जर पाहिलं तर 3 अतिरिक्त चेंडू देखील फेकले गेले एका षटकात. आतापर्यंत सागर राऊळने 11 धावा खर्ची घातल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर सांघिक धावसंख्या स्कोरबोर्डवर असेल सृष्टी 11 झोळंबे संघाची. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 22 धावा. यानंतर एक महत्वाची सूचना आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना म्हणजेच सेमीफायनलचा सामना त्रिमूर्ती स्पोर्ट माणगाव आणि वेताळेश्वर स्पोर्ट आसगाव या 2 बलाढ्य संघामध्ये होईल आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल या मॅचची इनिंग झाल्यानंतर
आपण टॉस साठी अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या समोर आपण हजेरी लावायची आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर घेण्यासाठी, दुसरं षटक हाताळण्यासाठी अगदी कर्णधार या नात्याने समीर वेंगुर्लेकर गोलंदाजी मार्कवर. समीर आणि दाजी हे बॅटल निश्चितपणे रंगणार आहे मैदानावर. पहिलाच आकुटप्पाचा चेंडू, अगदी वेगवान चेंडू, टप्पा खाल्यानंतर थोडासा अचून स्पीड होऊन अतिशय वेगाने यष्टीरक्षक अक्षय मांजरेकरच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडूने या षटकाची देखील समीर वेंगुर्लेकरने सुरुवात केली आहे. अगदी आपण स्क्रीनवर जर पाहिलं ना तर पंचांच्या डाव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटची गोलंदाजी करतोय. क्रिएट केलंय झेल, काय झेल टिपलाय, अगदी कौतुक करावं लागले क्षेत्ररक्षकाचा संदीप कामत. स्क्रीनवर आपण पाहतो ज्यावेळी हवेत बराच वेळ चेंडू हवेमध्ये आणि वाऱ्याच्या दिशेने वाहत होताना अगदी चेंडू दिशा बदलत होता, पण चेंडूवर व्यवस्थित असलेली नजर आणि त्यापेक्षाही म्हणेन रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचा असलेला अनुभव संदीप कामत अगदी अलगद झेल टिपतोय. आणि ज्या महत्वाच्या विकेटची गरज होती आयकॉन खेळाडू दाजी नाईक अगदी स्वस्तात माघारी परततोय आणि अगदी सर्व श्रेय जाईल समीर वेंगुर्लेकर आणि संदीप कामत. यामध्ये जे कॉम्बिनेशन या मैदानामध्ये आपण पाहिलं, गडी बाद झाला समीर वेंगुर्लेकर. या षटकामध्ये मात्र दाजी नाईक सारखे एक प्राइस विकेट घेताना दिसतोय. आता मात्र थोडस अडचणीत असेल सृष्टी विलियम्स होळोबे संघ, कारण रुपेश तांडेल त्याच्या मागोमाग दाजी नाईक न्यू बॅटर देखील मैदानामध्ये आपल्याला दिसतोय. नितेश रावळ मैदानामध्ये. या फलंदाजावर देखील महत्वाची जबाबदारी असेल का समीर वेंगुर्लेकर सारखा एक हुकमी एका गोलंदाजी मार्कवर असताना. सुरेख चेंडू, पंचांचा मात्र इशारा येतोय व्हाईट चेंडूचा. स्क्वेअर चेंडूने अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरसावेल. स्कोरबोर्डवर अर्थातच आकडा कोरला जाईल 23 या धावांवर. पहिला डॉट चेंडू, त्यानंतर एक प्राइस विकेट. दाजी नाईक सारखा फलंदाज माघारी पाठवण्यात देखील यशस्वी झाला समीर वेंगुर्लेकर. हा देखील सुरेख चेंडू, अतिशय वेगात फेकणारा हा चेंडू. जोपर्यंत बॅट चेंडूवर येईल ना, चेंडू येऊन बॅटवर आदळतोय, अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल तोपर्यंत मात्र एकेरी धावा. आणि एकेरी धावेच्या मत्तेने सांघिक धावसंख्या स्कोरबोर्ड आपल्याला दिसते ती म्हणजे 24 धावांवर. या दरम्यान मात्र बॅटच्या आउटसाइड एज केवर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. दाजी दुरत सारखा फलंदाज देखील माघारी पाठवतोय समीर वेंगुर्लेकर. काय गोलंदाजी मैदानामध्ये. आनंदी स्पोर्ट माळगाव संघाचा आयकॉन खेळाडू ज्यावेळी ऑप्शन सुरू होतं ना, तर समीर वेंगुर्लेकर सारखा आयकॉन खेळाडू आपल्या संघात खेळण्यामध्ये घेण्यात यशस्वी झाला होता. आणि त्यानंतर मात्र त्याच नावाला साजेशी गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा, या आतापर्यंत स्पर्धेमध्ये समीर वेंगुर्लेकरच्या नावावर 2 अर्धशतक देखील आहेत. गोलंदाजीचं जर पृथक्करण आपण जर समीरचं पाहिलं तर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अगदी या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर आतापर्यंत 11 धावा फक्त खर्ची घातल्यात आणि 2 महत्वाच्या प्राइस विकेट. दाजी नावाचे दोन्ही हुकमी एक्के. टेनिस क्रिकेटमध्ये ज्या नावांचा दबदबा आपण पाहतो ते दाजी नाईक आणि दाजी दुरत दोन्ही फलंदाज माघारी पाठवलेत. या दरम्यान देखील अतिशय सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्यावरचे नियंत्रित गोलंदाजी. या मैदानावर याच गोलंदाजीसाठी समीर वेंगुर्लेकरची वर्णे या आनंदी स्पोर्ट माळगाव संघामध्ये लागली होती. एक हुकमी एक्का, फलंदाजी म्हणा आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये आतापर्यंत दावेदारी भक्कम सिद्ध केली समीरने. षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन समीर, अगदी यॉर्कर यांचा चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र संबोधलं जातं या चेंडूला. क्रिकेटची परिभाषा जर आपण जर बघितल्या, क्रिकेटची परिभाषा बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात बदलत गेली, पण अजूनही एका चेंडूची खासियत मात्र मैदानामध्ये झलवा त्याच चेंडूचा अजूनपर्यंत कायम आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला
3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर समीर वेंगुर्लेकरच्या 2 षटकामध्ये आतापर्यंत फक्त त्याने 12 धाबा खर्ची घातल्यात. अगदी महत्वाच्या 2 प्राइस विकेट देखील घेतल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोरबोर्डवर असेल ती म्हणजे 26 धाबा. बॉलर कोण राहतो? हे प्रथमेश योगेश. 4थं षटक हाताळण्यासाठी समीर वेंगुर्लेकरच्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवतोय योगेश सरमळकर. पहिला चेंडू तर सुरेख होता. एकेरी धाब्याने सांघिक धावसंख्या देखील परावर्तित होईल ती म्हणजे 27 धावांवर. न्यू बॅटर आपल्याला मैदानामध्ये दिसतोय. निखिल परब, नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने नितेश. या दोन्ही फलंदाजांवर मात्र येणाऱ्या 3 षटकामध्ये महत्वाची जबाबदारी असेल एक समाधानकारक धावसंख्या स्कोरबोर्डवर लावण्याची. या दरम्यान मात्र काय चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पायाची मुवमेंट आपण कमी पाहिली आणि या चेंडूवर मात्र निखिल परब देखील माघारी परततोय. योगेश सरमळकर काय सुरेख झेल टिपतोय आपल्याच गोलंदाजीवर. अगदी ऑलिम्पिक झेल मारायला हरकत नाही. आता मात्र अडचणीत दिसतोय सृष्टी 11 झोळंबे संघ. आलेल्या निखिल देखील माघारी परततोय. अगदी यानंतर विनंती असेल एक इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर त्रिमूर्ती माणगाव संघ आणि वेताळेश्वर स्पोर्ट आसगाव संघ या दोन्ही संघाच्या कॅप्टनना देखील विनंती असेल टॉस साठी आपण समालोचन कक्षाच्या अगदी डाव्या बाजूला आपण यायचं आहे, उजव्या बाजूला आपण यायचं आहे. 27 धाबा स्कोरबोर्डवर. न्यू बॅटर आपल्याला मैदानामध्ये दिसतोय प्रसाद. कोटापदा चेंडू, सुरेख चेंडू, अगदीच्या पिचचा वापर करतोय पूर्णपणे. जर खेळपट्टीचा जर आपण विचार केला गेला तर रणरणत्या उन्हात ही मॅच सुरू आहे. इन्नी सीझन म्हणजे क्रिकेट स्पर्धा, पण मैदानामध्ये मात्र प्रखर उन्हात ही मॅच खेळवली जाते. त्याचा पूर्णपणे अगदी फायदा उचलतोय. सुरेख 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 अगदी नाबालक साजेशी कामगिरी. अक्षय मांजरेकर लॉंग ऑफच्या दिशेने काय सुरेख झेल पकडतोय. आला असून एक फलंदाज माघारी परततोय. प्रसादची खेळी झाली समाप्त. धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला दिसतोय ती म्हणजे 5 गड्यांच्या बोपत्यानंतर 27 धावा सृष्टी 11 झोळंबे संघ. अगदी आतापर्यंत 5 गडी बाद झालेत आणि आमचे स्कोरर श्रीकृष्ण खालोलकर सांगतात अक्षय मांजरेकरने या 5 गड्यांमधील 3 झेल टिपलेत. अगदी कौतुक करावं लागेल. एक झेल संदीप कामनचा मी म्हणेल अगदी टर्निंग पॉइंट होता, कारण बराच काळ हवेत असणारा झेल टिपणं आणि अगदी वाऱ्याच्या विपरीत चेंडू परावर्तित होत होता, पण शेवटपर्यंत चेंडूवर असले नजर आणि संदीप कामनचा एक नेत्रदीपक झेल. 27 धाबा 5 गड्यांच्या मोबदल्यानंतर योगेश सरमळकर काय बॉलिंग करतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव निघाल्यानंतर मात्र 2 गडी देखील बाद केलेत त्याने. या चेंडूवर मात्र आल्या अगदी आगास करतोय निखिल. काय फटका खेळलाय. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जातोय. सी मारेशा पार आलाय. निखिलाच्या बॅट मधून दणदणीत कणकणीत RSPL षटकार. धाबा स्कोरबोर्डवर प्रोजेक्टेड स्कोर बाबूंनी दाखवतो. पण मी म्हणेन सर या मॅच मध्ये आपल्याला समोरच्या संघाला एक फायटिंग टोटल जर द्यायची असेल तर किमान 70 ते 80 धावा आपल्याला स्कोरबोर्डवर लावाव्या लागतील, कारण आनंदी स्पोर्ट बाळगाव संघाच्या बाजूने रंजन केणी समीर वेंगुर्लेकर साठी एक आक्रमक सोडी आपल्याला मैदानामध्ये दिसेल. बॅकफुट पंच आलाय का मोठा फटका. अगदी चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. सी मारेशा पार आलाय सलग दुसऱ्या चेंडूवर निखिलाच्या बॅट मधून षटकार. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो ज्या प्रकारचा बॅट पेस खोलला आणि लॉंग ऑन रिजन मध्ये हा चेंडूला टोलवला. अगदी शर्तीचे प्रयत्न देखील क्षेत्ररक्षकाकडून झाले, पण ऐन मोक्याच्या क्षणी मात्र चेंडू सीमारेषेचे उल्लंघन करताना आपल्याला दिसला. या षटकाने देखील या षटकाची समाप्ती झाली. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर सांघिक धावसंख्या स्कोरबोर्डवर असेल 39 धाबा. प्रथम फलंदाजी करताना सृष्टी 11 झोळंबे संघ.
असूनही 2 षटकांचा देखील खेळ बाकी असेल आणि या स्पर्धेची एक खासियत आहे प्रत्येक 2 षटक झाल्यानंतर मैदानामध्ये आपण पाण्याची वादळे घेऊन पाण्याचा शिडकाव खेळपट्टीवर करतो. अगदी गोलंदाजीला पोषक वातावरण निर्माण करण्याचा हा देखील प्रयत्न आणि या दरम्यान मात्र गोलंदाजी मार्कवर कोणत्या गोलंदाजीची वर्णी लागेल हे देखील पाहणं खूप औत्सुक्याचं ठरेल. हे प्रथमेश बॉलरचं नाव काय? पाचशे षटक हाताळण्यासाठी हे 3 राणे गोलंदाजी मार्कवर. अकोटापदा चेंडू अगदी मी मगाशी म्हटलं होतं या गोलंदाजीला पोषक वातावरण निर्माण करते. प्रत्येक दुसऱ्या षटकानंतर पाण्याची बादली घेऊन पाण्याचा शिडकाव केला जातो. तो पाणी अगदी स्किड होऊन चेंडू बॅटवर यायच्या आधी जाऊन अंगावर आदळला आणि हीच या खेळपट्टीची खासियत आहे या रेनी क्रिकेट सीझनची टेनिस रबरबॉल क्रिकेट स्पर्धेची खासियत. या दरम्यान मात्र अगदी मुळात आलाय चेंडू बॅटचा फेस खोललाय गुटका टेकवलाय आणि चेंडूला पाठवलाय अगदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार आलाय. या मॅचचा दणदणीत खणखणीत अचून एक RSPL षटकार 45 धाबा स्कोर बोर्डवर. अगदी पहिल्या 4 षटकामध्ये जो प्रेशर क्रिएट केलाय ना त्यानंतर 2 षटकार आले. 4थ्या षटकाच्या अगदी शेवटी आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये एक षटकार देखील ठोकला जातोय. पंचांचा व्हाईट चेंडूचा देखील इशारा येतोय. अवांतर धावसंख्या स्कोरबोर्ड आपल्याला दिसते ती म्हणजे 46 धाबा. नितीन याच्यावर प्रेशर दिसतोय. सुरेख चेंडू नाराज दिसतोय थोडासा. समीर खान जाणतोय ही क्षमता आहे आणि त्यासाठी तुझ्याकडे चेंडू सोपवला आणि त्या क्षमतेला न्याय देण्याचं खरं तर तुझ्याकडून अपेक्षा आहे. तो डॉट चेंडू निघाला या मॅच मध्ये. अवांतर चेंडू अगदी फलंदाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी बॅटच्या जर रडारमध्ये चेंडू आला तर निश्चित सीमोरेषेचं उल्लंघन करू शकेल आणि नितीन जाणतोय यावेळी मात्र स्कोर जर आपण वाढवला तर संघ मात्र आपला अडचण येऊ शकतो. ज्या लगाम लावलाय पहिल्या 4 गोलंदाजांनी तो लगाम देखील कायम ठेवणं देखील खूप महत्वाचं आहे. हा देखील फसलेला फटका क्षेत्ररक्षक घेतोय जेल खाली. अतिशय सुरेख झेल देखणा झेल टिपला जातोय. स्क्रीनवर आपल्याला दिसतोय सागर अच्छा आता अगदी झेल निसटण्याची देखील शक्यता कमी असून एक फलंदाज माघारी परतेल. 6 धावांच्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर 5वें षटक प्रगती पदावर असताना 6 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या स्कोरबोर्डवर 47 धावा. अगदी मैदानामध्ये आलाय राज सोनुर्लेकरच्या नावाची चर्चा या RSPLच्या निमित्तानं होती. कारण सृष्टी 11 झोळबे संघ अडचणीत असताना 2 चेंडूमध्ये 10 धावाची गरज होती आणि एक षटकार आणि शेवटच्या चेंडूवर चौकार टाकून आपल्या संघाला क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करून देणारा राज सोनुर्लेकर आपल्या मैदानामध्ये अगदी आल्या काय शॉट खेळला जातोय. बॅकफूट पंच डीप कव्हरच्या डोक्यातून चेंडू सीमारेषा पार आला राजाच्या बॅटमधून षटकार. अगदी आगास केलाय आल्या आणि ज्यावेळी राज सोनुर्लेकरला मैदानामध्ये जात होता ना प्रेक्षकांमधून आवाज येत होता तो आलाय अगदी आलाय आणि पहिल्या चेंडूवर आगास केलाय. या षटकात मात्र अजूनपर्यंत 2 षटकार देखील ठोकले गेले. 53 धावा स्कोर बोर्डवर. आकुटप्याचा चेंडू कव्हर रिजन मध्ये जातोय चेंडू डीपचा खेळाडू येईल प्रोटेक्शन आहे अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण कारण जर चेंडूचा वेट जर केला असता तर कदाचित चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करून गेला असता. त्यामुळे सुरेख क्षेत्ररक्षण म्हणेन मी. 1 केली धावेल समाधान मानतोय. अगदी 5 षटकांचा 30 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्कोरवर आपल्याला दिसते ती म्हणजे 54 धावा. पहिल्या 5 षटकांमध्ये 54 धावा अगदी स्कोर बोर्डवर. त्यासाठी देखील 6 फलंदाज माघारी परतले पण सर्वांच्या नजरा अर्थातच राज सोनुर्लेकर याच्यावर आहेत कारण आल्या अगदी षटकाराने आपल्या इनिंगची सुरुवात आगास करतोय.
गोलंदाजच्या मार्कवर पियुष पहिल्या चेंडूवर आलाय मोठा फटका राजाच्या गाडीवर घेतोय दणदणीत खणखणीत RSPL षटकार 60 धाबा स्कोरबोर्डवर आता मात्र फायटिंग टोटल स्कोरिंगच्या दिशेने आगेकूच करतोय सृष्टी 11 झोळबे संघ अगदी मोलाचं योगदान राज सुंदरकर याचं अगदी तो योगायोग नव्हता हे सांगतोय हा देखील पुढे आमचा फटका आलाय का मोठा फटका चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार अगदी ज्या इनिंगची समाप्ती केली होती ना प्राथमिक फेरीतील सामन्यामध्ये तीच इनिंग अगदी तिथून चालू करताना दिसतोय राज सोनुर्लेकर मध्ये कारण पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा त्याने कुठल्या होत्या आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर दुसरा देखील षटकार आणि हा देखील एक सुरेख फटका षटकारासाठी या दरम्यान अजून एक सुरेख फटका देखणा फटका चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय सीमारेषेचं उल्लंघन करेल आलाय अजून एक राजाच्या बॅट मधून चौकार 70 धावा स्कोरबोर्डवर आता म्हणेन मी फायटिंग टोटल आपल्याला स्कोरबोर्डवर लागलेले दिसते अगदी सृष्टी झोळबे संघाच्या मध्ये खेळामध्ये आनंदाचे वातावरण देखील तयार होत आहे कारण जाणतोय ज्या स्कोरची फायटिंग टोटलची आवश्यकता होती ना तर राज सुंदरकर मात्र आपल्याला फायटिंग टोटलच्या दिशेने संघाला घेऊन जातोय अगदी या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 70 धाबा येणाऱ्या या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल अजून एक 2 किंवा 3 जर मोठे फटके 3 चेंडूवर जर आले ना तर मी म्हणेल 90 पार करण्यासाठी देखील हा संघ अग्रेसर करेल या दरम्यान मात्र स्वायर चेंडू दबाव दिसतोय पियुषच्या वर दबाव दिसतोय आणि तो दबाव अगदी जुगारात गोलंदाजी करावी लागेल कारण येणाऱ्या 3 चेंडूवर आपल्याला जर दबाव जर काढायचा असेल आणि मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करण्यापासून रोखायचं असेल ना तर राज सुंदरकरची विकेट महत्वाची आणि ती विकेट घेईल का अगदी क्षेत्ररक्षक झेल काही येण्याचा प्रयत्न करतोय चेंडू ऐनवेळी मोठ्या दिशेने हातातून निसटतोय 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र मैदानामध्ये काय घडलं दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात अगदी गोलंदाजाच्या हातातून चेंडू निसटला आणि हा म्हणता 3 धावा देखील लिलया पूर्ण केल्या गेल्या 3 धाब्याच्या मत्तेने 74 धाबा स्कोरबोर्डवर अगदी या आधीच्या मॅच मध्ये आपण 88 धाबांचा स्कोर पाहिला होता आणि तो स्कोर डिफेंड केलाय तो 88 धाबाचा स्कोर त्यामुळे या मॅच मध्ये देखील मिस टायमिंग फटका डीपच्या दिशेने डीप कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय अगदी सुरेख झेल टिपला जातोय असून एक फलंदाज माघारी परतेल 7 गड्यांच्या मोबदल्यानंतर 74 धावा देखील स्कोरबोर्डवर आणि अंतिम चेंडू या षटकातील अंतिम चेंडू एक निर्णायक चेंडू फायनल टोटल ठरवणारा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पियुष बर्डे न्यू बॅटर मैदानामध्ये स्ट्राईकचा अगदी ताबा घेईल शेवटचा चेंडू फेस करायचा आहे शेवटच्या चेंडूवर तुला फेस करताना मात्र मोठ्या फटक्यांची पूर्तता निश्चितपणे करण्यासाठी झोळंबे संघ तुझ्यावर विश्वास दाखवतोय शेवटचा चेंडू या इनिंगची समाप्ती करणारा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पियुष बर्डे आतापर्यंत या 5 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा खर्ची घातल्यात या गोलंदाजाने 74 धावा स्कोरबोर्डवर निश्चितपणे या इनिंगची समाप्ती कशा प्रकारे केली जाईल अगदी तो चेंडू हाताळण्यासाठी पियुष बर्डे सज्ज होतोय राईट आर्म राऊंड द विकेटची गोलंदाजी आपण पाहतोय त्याच्याकडून या इनिंगची समाप्ती करणारा चेंडू घेऊन पियुष बर्डे गोलंदाजी मार्कवर शेवटच्या चेंडूवर मात्र बरंच क्षेत्ररक्षण फायनल जातोय वारंवार बदल केला जातोय प्रत्येक धाव अतिशय मोलाची आहे शेवटचा चेंडू या चेंडूवर देखील एकेरी धाव घेतली जाते पंचांचा इशारा येतोय स्वायर चेंडूचा मैदानामध्ये काय घडलं अवांतर स्वरूपात 2 धाब्या आणि या वाईट साठी देखील रिव्ह्यू घेतला जातोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून नारायण बघ पटकन
अगदी तिसऱ्या पंचांकडून सर्व अगदी चेक केलं जात आहे. चेंडू पिच कुठे झाला, बाउन्स आलाय का, फलंदाज अगदी पद्धत आली तर देखील तपासलं जाईल. फेअर डिलिव्हरी, अगदी सर्व काही चेक केलंय. त्यावेळी आपण थर्ड अंपायर कडे निर्णय सोपवताना अगदी सर्व काही चेक केलं जात आहे. शेवटच्या चेंडूवर फक्त एकेरी धाव पाहिजेच्या स्वरूपामध्ये. किती आले? 75 एकच रन 75 जातले. 75 धावा स्कोर बोर्डवर आणि जिंकण्यासाठी उद्दिष्ट असे म्हणजे 76 धावाचं. राज सोनुलेकरनं बॅटिंग केले. अगदी त्या दोन चेंडूमध्ये जे 10 धावा फटकावल्या होत्या ना, तो योगायोग नव्हता, तर माझी ती क्षमता होती आणि या मॅच मध्ये देखील ती क्षमता पूर्णपणे सिद्ध करतोय. येणाऱ्या 6 षटकांचा म्हणजे एका इनिंगचा खेळ असेल बाकी आणि एका 6 षटकांमध्ये या 76 धावांचा पाठलाग कशा प्रकारे मैदानामध्ये केला जाईल हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये होतोय बदल ऐकूया आपल्या मालवणीचा एक गोलंदाज बादल चौधरी सर आणि मी नितीन गुलतकर आपल्या थोड्या वेळासाठी सर्वांची रजा घेतोय. महेंद्र अकॅडमीचे सर्व महेंद्रजी पेडणेकर यांचं मैदानावर आगमन झालंय, ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप विशेष सहकार्य केलंय. महेंद्र पेडणेकर, आपल्याला विनंती आहे आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हावं. धन्यवाद नितीन, धन्यवाद जेडी, धन्यवाद समीर. नमस्कार, देवभरा करू गावाल्यानो. या दुपारच्या सत्रात परत एकदा अगदी मनाकाळजातून तुमचं स्वागत असा. आपण बघतो सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही पहिली रबर बॉल सिंधुदुर्ग प्रीमियर लीग अर्थात RSPL 2026. ज्या स्पर्धेचा पहिला बक्षीस असा 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक रुपये 25,000 रुपये, इतर सगळी वैयक्तिक बक्षिसं आणि पहिल्या 4 क्रमांकाचे हे सुंदर आकर्षक भव्य दिव्य चषक. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच ऑक्शन बेस रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा सिंधुदुर्ग प्रीमियर लीग आणि या स्पर्धेच्या भव्य दिव्य आयोजनामुळे पहिल्या दिवसापासून ही स्पर्धा रसिक प्रेक्षकांच्या मनात अगदी घर करून राहिली. पहिल्या 4 दिवसामध्ये 14 हाफ सेंचुरी या स्पर्धेचं अजून एक मोठं वैशिष्ट्य आणि आजच्या दिवसात अजून एक हाफ सेंचुरी सुनील मालवणकरची. या दरम्यान आमचे मित्रवर्य खास कळणे बसून उपस्थित असणारे सिद्धू परब. सिद्धू, मनापूर्वक तुमचं स्वागत असा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मराठी, हिंदी, मालवणी कॉमेंट्री बरोबरच खास करून लग्नाच्या होळकीसाठी जो आवाज जास्त प्रेफर केलं जाता. सिद्धू परब, मनापूर्वक स्वागत. रंगकर्मी सुद्धा असत, अनेक सामाजिक आणि ऐतिहासिक नाटकांमध्ये सुद्धा वेगवेगळे भूमिका त्यांनी सजवलेल्या असतात. असे आमचे परम मित्र, जिवलग मित्र सिद्धू परब खास कळणे बसून या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी हैसर उपस्थित असत. चौथी क्वार्टर फायनलची लढत. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला दाजी नाईकने सृष्टी 11 झोळंबे संघासाठी. सलामीवीरांनी निराशा केली, पण अखेरच्या सत्रामध्ये राज सोनुलेकर नावाचा वादळ मैदानावर घोंगावला.
ज्या राजने काल साखळी फेरीच्या सामन्यांमध्ये शेवटच्या 2 बॉलमध्ये 10 रन्सांची गरज असताना षटकार चौकार मारून सामना समाप्त केलो, आपल्या संघात विजयश्री प्राप्त करून दिली. स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं आव्हान ज्यांनी जिवंत ठेवला त्या राज सनुर्लेकरने आज सुद्धा मैदानावर आपल्या टीमसाठी उपयुक्त खेळी केली. भले भले बॅटर बाद झाल्यानंतर राज मैदानावर इलो 3 षटकार आणि 1 चौकारानिशी 25 धावांची नाबाद खेळी राजने खेळली आणि त्यामुळेच 6 ओव्हरीच्या समाप्तीनंतर 75 धावांचा एक समाधानकारक लक्ष असताना 76 रन्सांचा आनंदी स्फोट माळगाव संघासमोर. कमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समवेत स्कोरशीट साठी सांभाळत होते कृष्णा आणि कृष्णा यांच्या अनुपस्थितीत आता स्कोरबोर्डवर जबाबदारी मिस्टर 45 बंड्या परब. मनपूर्वक तुमचं स्वागत असा. बांधानगरीचे सुपुत्र असत सलामीची जोडी स्ट्रायकर एंडच्या दिशेने मिस्टर टर्मिनेटर समीर वेंगुर्लेकर, नॉन स्ट्रायकर एंडवर रंजन केणी, मळगावचं सुलतान आणि बॉलिंग मार्कवर वैयक्तिक सांघिक पहिल्या ओव्हरीची जबाबदारी होडावड्याचा सिद्धू परब बॉलिंग मार्कवर दिसतेलो. डॉट बॉलने सुरुवात झाली इनिंगची आणि समीरचा शॉट डीप मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. काय वेग होतो या पटक्यामध्ये, म्हणजे धनुष्यातून सुटलेलो बाण जसं वेगान आपल्या लक्ष्याच्या दिशेने प्रयाण करता समीरचं हे शॉट सुद्धा असोच ताकदवान होतो. डीप मिड विकेटवर क्षेत्ररक्षण खूप सज्ज होता. 2 बॉल तो खेळ सरलो, रन झालो 1. करूच्या असत 76 आणि रंजन केणी काय जबरदस्त खेळी केलेली रंजन केणी. ध्रुव चषक पारसेच आता मैदान ती स्पर्धा अक्षरशः ज्यांनी गाजवली त्या रंजनचं शॉट अपरकट डीप थर्डमॅनच्या दिशेने चेंडू सीमा पार मॅक्सिमम डायरेक्ट चंद्रार. अपरकट म्हटल्यानंतर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागचे ते 2 अपरकट पाकिस्तान विरुद्ध वकार युनुस आणि शोएब अख्तरच्या विरोधातले. त्या अपरकटची ओळख त्यानंतर संपूर्ण जगात झाली. तो अपरकट रंजन केणीन काय सुरेख सजवलो. धावसंख्या झाली 7. पण त्या अपरकटच्या षटकारानंतर सिद्धू परब षटकार बसल्यानंतर एखादो टिपिकल जलदगती गोलंदाज काय करतलो तास त्यांनी केला. तो 5 लाख बाउन्सर सणसणीत दणदणीत विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल. 4था बॉल सरलो. 5वा बॉल नाका पटलो. विकेट किपर तो पहिल्याच प्रयत्नात बॉल त्यांनी अडवलो. दाजी नाईक तैसराचा नुकतीच संपलेली आभाळ माया चषक या स्पर्धेतो बेस्ट विकेट किपरचा पुरस्कार ज्याच्या नावे तो दाजी या 9 बॉलवर फ्री हिटवर आता मात्र संधी असलेली रंजनकडे. धावसंख्या 8. करूच्या असत 76 6 ओव्हरीमध्ये एक आक्रमक सुरुवात. पहिल्याच ओव्हरीमध्ये षटकार रंजनचो. फ्री हिटचो चेंडू परत एकदा टप्प्याचो परकट चेंडू हवेत. फ्री हिट असल्यामुळे बाद करण्याची संधी नव्हती. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने झेल तर सुरेख टिपलो. या बॉलवर फक्त एक सिंगल मिळालो. धावसंख्या 9. पहिल्या ओव्हरीचो 9. परत एकदा नो बॉल. 10 धावफलक डबल डिजिट. कनेक्शन नव्हता जोपर्यंत शॉर्ट मिड विकेट सिली मिड विकेट वर येऊन फील्ड करता तोपर्यंत एक सिंगल मिळतलो आणि एकेरी धावेनिशी 11 ह्यो स्कोरबोर्ड तुमका दिसतलो. 76 चो 5 लाख. पहिल्या ओव्हरीचो शेवटचो बॉल. एक लांबलेली ओव्हर ज्या ओव्हर मध्ये 2 नो बॉल आणि त्यानंतर ह्यो नटराज शॉट. रंजन केणीचो शॉट स्कोअर लेगच्या दिशेने जोपर्यंत डीप स्कोअर लेग होता फील्ड करता काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करूचा लागत रंजन केणीचा. डेंजर एंड 1 रंजन होतो. आपल्या विकेटची जास्त काळजी त्यांनी केली नाही. समीरने हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट. टॉस साठी चला. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी सुनील मालवणकर सर उपस्थित असत.
राजाराम गवस, तुम्ही येवचा आणि महेंद्र अकॅडमीच्या माध्यमातून अनेक युवकांका ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये रोजगाराची नोकरीची संधी मिळवून दिली, तर महेंद्र अकॅडमीचे सर्व महेंद्र पेडणेकर जे या स्पर्धेचे आयोजक सुद्धा असत, ज्यांच्या शुभ हस्ते पहिल्या सेमीचा आपण टॉस करूया. महेंद्र पेडणेकर, तुमका विनंती असलेली पहिल्या सेमीचा टॉस तुमच्या शुभ हस्ते संपन्न होतो. सुनील मालवणकर उपस्थित असत. राजाराम गवस, जरा लवकर येऊचा तुम्ही टॉस साठी. पहिल्या आवरीचा खेळ संपलो आणि दुसऱ्या आवरीसाठी बॉलिंग मार्कवर निखिल गावडे. पहिल्याच बॉलवर समीर वेंगुर्लेकरचा शॉट लॉंग ऑन क्लिअर करत सीमारेषा पार. माणूस मिळावर सुनंदार मिळाच्या दिशेन RSPL षटकार. कोचऱ्याचा गोलंदाज असा रन झाले 19 या षटकारावर. 19 फॉर नन. पहिल्या विकेटसाठी भागीदारी समीर वेंगुर्लेकर आणि रंजन केणी. शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न होतो डीप फाईन लेगच्या दिशेने, जोपर्यंत येता फिल्डर झाली फील्ड, इलो थ्रो, रन मिळालो फक्त एक. 20 या धावफलक. कोचऱ्याचा युवा खेळाडू बॉलिंग मार्कवर. आणि जसा गौरव आपण म्हणत होता, या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक नवीन चेहरे बघूक मिळाले, अनेक युवा खेळाडू, जे खेळाडू येणारो भविष्य काळ असा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेटचो. आणि ह्या सगळ्या युवा खेळाडूंनी ही स्पर्धा पहिल्या दिवसापासून गाजवली. तिकेज रंजन केणीची अष्टांच्या मागे दाजी नाईकने टिपलो झेल आणि पहिली विकेट रंजन केणी. 6 बॉल मध्ये 9 रन्स करून माघारी परतलो रंजन. पहिल्या विकेटचं पतन 20 रन्सावर. टार्गेट 76. पहिली महत्वाची विकेट. ऍक्शन रिप्ले बघूया. निखिल गावडेचा बॉल होतो, थोडस आखूड टप्प्याचं पूल करण्याचा प्रयत्न होतो रंजनचा. थिकेज आणि असत्यांच्या मागे दाजी नाईक. दाजी नाईकचा खेळ बघण्यासाठी खास दाजीचे वडील कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित असत. काका, मनपूर्वक तुमचं स्वागत असा. आणि जेव्हा जेव्हा दाजीचे वडील दाजीचा खेळ बघण्यासाठी असतात ना, त्यावेळी काहीतरी चमत्कार दाजी नक्की करता. खास करून कुणाची प्रिन्स समादेवी कलेश्वर मित्रमंडळाची स्पर्धा आणि या स्पर्धेत ग्रँड फिनाले मध्ये शेवटचं स्कोरिंग शॉट षटकार दाजीन आपल्या वडिलांच्या पायाकडे मारलेलो आणि जणू काय आपल्या वडिलांच्या चरणांका त्यांनी स्पर्श केलेलो. खरोखर क्रिकेटच्या मैदानावर बघितलेलो एक अविस्मरणीय क्षण होतो. अर्धशतक सुद्धा त्या षटकारावर पूर्ण झालेला जो षटकार दाजीन थेट आपल्या वडिलांच्या चरणांकडे पाठवलेलो. आज सुद्धा ही जोडी मैदानावर असा. बघूया आज नेमकं पराक्रम काय होतो. पण यापूर्वी अनेक मैदानावर आपल्या चतुरस्त्र फलंदाजीन पराक्रम करणारा खेळाडू स्ट्रायकर यांच्या संदीप कामत, केपी या टोपण नावाने प्रसिद्ध. आज अपेक्षा संदीप कडसून असा बॅटर बीट, विकेट किपर दाजी बीट, जोपर्यंत शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं जातं तोपर्यंत नितेशच्या हातातल्या बॉलवर एक मिळालो सिंगल. एक सिंगल फक्त. रन झाले वाईड +1. 22 धावफलक. चौथा चेंडू निखिल गावडेकडसून. फुलटॉस समीरने बनवलो, पण लॉंग ऑफ वर प्रोटेक्शन. फक्त एक सिंगल मिळाली. समीरने एक षटकार मारलो, आत्मविश्वास त्याचं दुणावलेलो होतो, पण त्यानंतर गेलेली विकेट, त्यामुळे थोडस बॅकफुटवर असा समीर. आता विकेट सुद्धा शाबूत ठेवच्यात, धावगती सुद्धा वाढवची आणि त्यामुळे थोडं आक्रमण संदीपला करणं गरजेचं असा. आणि ता आक्रमण संदीप करतलो. आपल्या दर्जेदार पूल आणि हुक साठी प्रसिद्ध असणारा संदीप. पहिलं पूल सक्सेसफुल, ब्युटिफुल आणि समोरच्या टीम साठी हार्मफुल. ऍक्शन रिप्ले बघा. निखिल गावडे राईट हँड ओव्हर द विकेट. पिचिंग झाला, चेंडू थोडस शॉर्ट बनवलो. संदीप पूर्ण आपलं शरीर त्यांनी स्ट्रेच केला, पुढच्या टाचांवर उभं राहत खेळलो. एक सुंदर पूल. पहिलं सिक्सर संदीप कामतच्या बॅटमधून. RSPL सिक्सर. 29 या धावसंख्येवर परत एकदा शॉट संदीपचं, पण यावेळी चेंडूच्या खाली लॉंग ऑफने टिपला एक सुंदर खेळ आणि एक षटकार मारल्यानंतर
संदीप लगेच माघारी परत वैयक्तिक 6 आणि सांघिक 29 रनचा 29-2. पहिल्या सेमीचा टॉस करूया. बोथ कॅप्टन सुनील मालवणकर अँड राजाराम गवस आर रेडी फॉर टॉस. महेंद्र अकॅडमीचे सर्वेसर्वा महेंद्रजी पेडणेकर यांच्या शुभ हस्ते पहिल्या सेमीचा टॉस होता. टॉस फॉर फर्स्ट सेमीफिनाले. त्रिमूर्ती माणगाव कॅप्टन राजाराम गवस, वेतयाशू राजगाव कॅप्टन सुनील मालवणकर. बोथ कॅप्टन्स आर रेडी अँड कॉइन इज गोइंग टू स्पिन. सेम प्लेइंग कंडिशन. आजच्या दिवसात जसे मॅच असत तीच प्लेइंग कंडिशन आताच्या सेमी साठी सुद्धा. मिस्टर राजाराम गबस वन दी टॉस, इलेक्टेड टू पेंडिंग. मैदानावर येऊया. एक बादली पाणी आणि दाजींनी ह्या पाणी योग्य जागेवर शिंपडून घेतला. या पाण्याचो या एक बादली पाण्याचा वापर नेमको गोलंदाज कसो करतो. बॉलिंग मार्कवर परत एकदा सिद्धू परब. पहिल्या ओव्हरीत त्यांनी खर्च केले 13 रन. एकूण धावसंख्या 29 पाठलाग 76 चो. तिसऱ्या ओव्हरीचा पहिलो बॉल सन्मान दिलो समीर वेंगुर्लेकरने. समीर वेंगुर्लेकर मोठमोठ्या स्पर्धांचो सध्या मालिकावीराचो किताब त्याच्याकडे असा. आभाळ माय चषक स्पर्धा त्यांनी गाजवली, मयूर चषक गाजवलो, रत्नागिरी चॅम्पियन्स, रेनी ट्रॉफी या स्पर्धेत सुद्धा जबरदस्त बॉलिंग त्यांनी केली. तो समीर या वर्षाच्या टेनिस क्रिकेटच्या हंगामामधला सुद्धा या खणखणीत नाणा असा. खास करून मातोंडची 1 लाख रुपयांची आमदार चषकची स्पर्धा असू नये, झेंडोबा चषकची स्पर्धा असू नये, अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये वेंगुर्ला कॅम्प मैदानावरती 1 लाख रुपयांची स्पर्धा, या सगळ्या स्पर्धांचा तो मालिकावीर असा. आणि त्यामुळे आज अपेक्षा त्याच्याकडून सुद्धा. पण दुसऱ्या बाजून गोलंदाज सिद्धू परब आत्मविश्वास दुणावलो या डॉट बॉल नंतर. पण त्यानंतर तो शॉट कनेक्शन ला जवाब, जबरदस्त ताकद, टायमिंग दे मिसाल, फ्लॅट 6 RSPL सिक्सर. पस्तीस यो धावफलक 35. शफल शॉट, फाईन लेगच्या रिटर्न फिल्डर असा. पण यो फिल्डर फक्त बघत राहतो बॉल कडे. आणि चेंडूचा प्रवास वन बाउन्स ओव्हर द फेन्सेस, RSPL बाउंड्री. पावसाची बारीकशी लहर मैदानावर. आणि या पावसाच्या लहरीनंतर आता मात्र थोडीशी चलबिचलता नक्की होतली बॅटलच्या मनात. पण समीर वेंगुर्लेकर अशा बारीक सारीक पावसांका दाद देणार खेळाडू नाही. समीर वेंगुर्लेकर ह्याच एका वादळाचा नावाचा. त्याला साथ देताना अक्षय मांजरेकर आपल्या घरच्या मैदानावर. रन झाले 41. समीरचा शॉट जबरदस्त बॅकलेफ्ट शॉट, सीमारेषा पार, आश्चर्य नवल की चमत्कार, RSPL षटकार. पंचेचाळीस आमच्या बंड्या परबचो आवडतो आकडो. मिस्टर 45 रोहित शर्माचो डाय हार्ट फॅन ज्याका म्हटलं जाता. रोहित शर्मान किती सेंचुरी मारले, खयच्या दिवसात कितवी सेंचुरी मारली, किती बॉल मध्ये ती सेंचुरी होती, तो खयचोय प्रश्न त्याला झोपेत असताना जरी विचारलात तरी त्याचा उत्तर जो योग्य देतलो तो बंड्या परब स्कोररच्या भूमिकेत. आणि त्याचा आवडतो आकडो. रन झाले आणि समीर वेंगुर्लेकर भले पाऊस येत पण मी या पावसासाठी थांबायचंय नाही. किती आले टोटल सांग. 51 झाले. त्यांच्या 4 सिक्सर एकलांट केले. 51 रन झाले. 51 51 51
सत्यनारायणाच्या पूजेची आठवण करून देणारी धावसंख्या. पहिल्या 3 ओव्हरीत 17चा करंट रन रेट. उरले आता 18 बॉल आणि उरलेल्या 18 बॉल मध्ये विजयाचा लक्ष्य मात्र समीप. पण या नक्की कसा चेस होताला ऐकूया आवाज समीर राणे सर. धन्यवाद बादल सर. उर्वरित 17 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज. अगदी सृष्टी 11 झोळंबे क्रिकेट संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आणि तीच होताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आलाय. डॉट चेंडू खूप महत्वाचे आहेत. प्रसाद षटक क्रमांक 4 हाताळताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल आणि दुसऱ्या चेंडूवर कोणतीही धाव नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. परंतु समीर वेंगुर्लेकर ही जमेची बाजू असणार आहे आनंदी स्पोर्ट्स मळगाव क्रिकेट संघाची. अजून एक चांगला चेंडू फिंगर रोल केले आणि त्यानंतर फलंदाज हिट होत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ज्या ठिकाणी चेंडू निर्धाव होऊ शकला असता त्या ठिकाणी मात्र एक धाव खर्च केली गेली आहे. बाईट स्वरूपात एक धाव ऍड केली जाते. एका धावेने धाव फलकावरती बदल 53. उर्वरित आता 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 15 चेंडू 23 धावांची गरज आहे. 15ला 23 बनवायचे आहेत आणि आनंदी स्पोर्ट मळगाव क्रिकेट संघ अगदी मजबूत स्थितीत पाहायला मिळतोय आतापर्यंत. फलंदाजीत झालेली आराखेरी म्हणावी लागेल सृष्टी 11 झोळंबे क्रिकेट संघाची. अगदी सुरुवातीच्या षटकांमध्ये गडी बाद होण्याचा नित्यक्रम, त्यानंतर धावसंख्येला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं. परंतु ते रोखत असताना कुठेतरी कमनशिबी ठरणारी गोलंदाजी. समीर वेंगुर्लेकर मोठा प्रश्न मैदानावरती उभा टाकलाय. समीर वेंगुर्लेकरला साथ देण्यासाठी अक्षय मांजरेकर या मैदानाचा कोणान कोण अक्षयला मानण्यात आहे माहित आहे. कारण अक्षय याच मैदानावरती सराव करत असताना संपूर्ण सिंधुदुर्गभर खेळण्याचा अनुभव अक्षय मांजरेकरला. चेंडू सोडून दिला गेलाय. आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉलचा इशारा. धावसंख्येत एकने भर 54, 54 धावा. अगदी कमी धावसंख्येचा बचाव करत असताना चुकीच्या टप्प्यावर झालेली गोलंदाजी आणि समीर वेंगुर्लेकरचे ते आक्रमक फटके कुठेतरी डोकेदुखी ठरत आहे सृष्टी 11 झोळंबे क्रिकेट संघाला. यावेळी मात्र अक्षयच्या बॅट मधून लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. अगदी क्वार्टर फायनलची शेवटची लढत मैदानावरती आपण पाहतोय. श्री स्वामी समर्थ दोडामार्ग क्रिकेट संघ प्रतीक्षेत आहे. आपल्यासोबत 2 हात करण्यासाठी कोणता संघ येणार आहे? स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा अक्षय. दोन्ही डावखुरे आताचे आक्रमक फलंदाज मैदानात. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सिद्धू परब चेंडूवरती पोहोचलेत. परतीची फेक तोपर्यंत सिंगल. अगदी एका धाबेने संघिक धावफलक 61, 61 धावा. 2 गडी मात्र बाद झालेत. सेकंड वरती पुन्हा एकदा समीर वेंगुर्लेकर. 4थ्या षटकाची सांगता करणारा चेंडू पुढे सरकवत खेळण्याचा प्रयत्न. सिंगल. 1 धाव घेतली जाते. स्वतःजवळ स्ट्राईक ठेवली जाते समीर कडून. आणि आता विचार करायला गेलं तर 12 चेंडू आणि 12 चेंडू 14 धावांची गरज. 12ला 14 बनवायचे आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त. प्रतिषटक 15.50 ची सरासरी 62 धावा धाव फलकावर. तर 12 चेंडू 14 धावांची गरज आहे आणि थोडं विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. अगदी प्रत्येक जण आपली महत्वाची जबाबदारी आयोजनात पार पडताना पाहायला मिळतात. त्यातील एक म्हणजे पराग शेणे. अगदी आजच्या दिवसात संपूर्ण पाण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. आज पुण्यावरून या स्पर्धेसाठी दाखल झालेत पराग शेणे आणि महत्वपूर्ण आयोजनात हातभार लावताना पाहायला मिळतात. आणि सिद्धू फक्त एक बादलीच पाणी त्यांना मात्र या ठिकाणी देत आहेत.
ही जबाबदारी सिद्धूने घेतली आहे. नवीन गोलंदाज सिद्धूसाठी अनोखी बैठक व्यवस्था देखील करण्यात आली आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज समीर वेंगुर्लेकर. वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न, स्कूप करायचं होतं चेंडूला. बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही, डॉट बॉल. यावेळी पाहिलं तर हा चेंडू देखील निर्धाव येतोय. चेंडू निर्धाव, चेंडूची संख्या वाढली तर धावांचा पाठलाग देखील अजूनही कठीण होऊ शकतो. त्यासाठी निर्धाव चेंडू आणि विकेट महत्वाची आहे. लोअर बॉल टॉस चेंडू अगदी ऑफ ड्राईव्हचा एकना फटका मैदानावरती समीरच्या बॅट मधून सिंगल, एकच धाव आणि एका धावेने धाव फलकावरती बऱ्याच वेळानंतर बदल घडतोय. 63 धावा. 9 चेंडू 13 धावांची गरज. 9 ला 13 बनवायचे आहेत. यावेळी मात्र अक्षय मांजरेकर लॉंग स्टॉप रिझन, चेंडू थेट फरार, सीमारेषा पार, RSPL षटकार. जबरदस्त फटका खेळला गेला अक्षयच्या बॅट मधून. अक्षय मांजरेकर 4 चेंडू 14 धावा. अगदी घरच्या मैदानावर पाहिलं तर सगळेच आयोजक आमच्या या स्पर्धेत खेळत होते, परंतु थोडे आयोजक आता मात्र महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडताना पाहायला मिळतील. परंतु अक्षय एक असं आहे की जो आता सेमी फायनल मध्ये प्रवेश करायला आता वाटू लागले. 8 चेंडू 7 धावांची गरज. हा चेंडू सुरेख हाताळला गेला. टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित असे ओसळी फलंदाज बीट होत आहेत. निर्धाव चेंडू. गोलंदाजी देखील चांगली झाली आहे. गोलंदाज आपण पाहतोय प्रफुल्ल, चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, 7 धावा खर्च केल्या आहेत. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर असणारा चेंडू पंचाने दंडित केलाय. वाईड बॉल. एक धाव एक्स्ट्रा स्वरूपाची ऍड केली जाते आणि सांघिक धाव फलक 70. आता 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. सेमीफायनलची पहिली लढत आपण पाहणार आहोत आणि यावेळी फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. अगदी लॉंग स्टॉप रिझन पर्यंत चेंडूचा प्रवास झालाय. क्षेत्ररक्षक पोचतील, पेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा. 2 धावा आणि सांघिक धाव फलक 72. आता 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. यानंतर आपण एक महत्वपूर्ण सेमीफायनलची लढत मैदानावर पाहणार आहोत. त्रिमूर्ती माणगाव क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय. ताबडतोब आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. फलंदाजी स्वीकारली जाते त्रिमूर्ती माणगाव क्रिकेट संघ. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी आणि अगदी MS धोनी स्टाईलने सामन्याची सांगता करतोय समीर वेंगुर्लेकर. एक मोठा फटका समीरच्या बॅट मधून या सेमीफायनल मध्ये प्रवेश करून देणारा ठरलाय. सृष्टी 11 जोळंबे संघ मालक आपल्या मनापासून धन्यवाद. एक दर्जेदार संघ आपण या स्पर्धेत दाखल केला त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने सन्माननीय साहिल गवस साहेब आपले मनापासून धन्यवाद. सुशील गवस साहेब आपले मनापासून